आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न केला. म्हणजे नागरिकांनी मागणी केली की इथनं रस्ता हवा आहे, तर ते रस्ते आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. काही काही गावांमध्ये वर्गखोल्यांचे प्रश्न होते, संख्या वाढते, तिथे शाळांमध्ये वर्गखोल्या करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बोरवेलची म्हणजे जिथं पाणी पुरवठ्याच्या योजना नाही तिथं बोरवेलच्या आपण व्यवस्था करून दिल्या. त्याचप्रमाणे जिथं डीपी वगैरे लागतात, ऍडिशनल डीप्यांची मागणी होती, तर ऍडिशनल डीप्या वगैरे देण्याचा प्रयत्न केला. कोंडापुरीला चांगल्या पद्धतीचं उपकेंद्र बांधण्यात आलं. आरोग्याचे शैक्षणिक प्रश्न तर कोरोना काळामध्ये आपण सगळ्या नागरिकांना, यामध्ये जो काही कोरोनाचा काळ हा सगळ्यांना भयावह होता, त्या काळामध्येही आपण प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. आणि ह्यामधनं म्हणजे 100% लसीकरण करण्यामध्ये आपलं प्राथमिक आरोग्य म्हणजे आरोग्य विभाग ह्या कार्यगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये यशस्वी ठरला. परत धार्मिक जे काही क्षेत्र असतील, मग कुठे आपल्या जिथे आपण म्हणतो की त्या गावचं दैवत आहे, त्या ठिकाणचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या परिसर सुधारणा असेल, युवकांसाठी जिमचं साहित्य असेल, म्हणजे अशा अनेक योजना ज्या महाराष्ट्र आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या आहेत, त्या प्रत्येक गटातील कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटातील अगदी रांजणगाव पासून पिंपळ्यापर्यंत, कारेगाव पासून कानोर पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला.